नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. नाव आय अंडरस्टँड वाय एव्हरीवन वॉज लाफिंग ऑन यू. नाव यू डोंट वॉन्ट टू से एनिथिंग वियर्ड लाईक दॅट. जोजो तिला रागावत म्हणाला. ओके सॉरी ना बबू, ती पुन्हा ओठ बाहेर काढून म्हणाली आणि जोजोनं हिचं काहीच होऊ शकत नाही या आविर्भावामध्ये तिच्याकडे पाहिलं. इकडे आरंभ आणि जय मात्र खूप हसत होते. लेट्स गो, आरंभ म्हणाला आणि मग सगळे गाडीत बसले. आरंभ मेरी आणि जोजोला घेऊन त्याच्या घरी आला. सोबत जय देखील होता. नमस्ते अंकल, नमस्ते आंटी. मेरी आणि जोजो हात जोडून तारा आणि अजयला बोलले. नमस्ते बेटा, वेलकम, अजय म्हणाला. हाय तन्वी, हाव आर यू. मेरीनं तन्वीच्या गालावर हात ठेवत विचारलं. आय एम फाईन, ती देखील हसून म्हणाली. प्लीज कम, तारा बोलली आणि मग सगळे घराच्या आतमध्ये आले. आंटी, आय एम व्हेरी हंग्री, आय वॉन्ट टू ईट इंडियन फूड, मेरी बोलली. ऑफकोर्स. रोजी, जेवणाची तयारी पहा जरा, तारा बोलली. येस मॅडम, रोजी आंटी म्हणाल्या. हॅलो एव्हरीवन, सपना तेवढ्यात तिथे आली. स्किन फिट शर्ट आणि लेंथ वन पीस एकदम मॉडर्न आणि फॅशनेबल होती ती. आरंभ, हु इज शी, मेरीने विचारलं. फ्रेंड आहे, आरंभ बोलला. गर्लफ्रेंड अँड वी आर गोइंग टू मॅरी सून, सपना लगेच म्हणाली. ओह रिअली, कॉंग्रॅच्युलेशन्स, मेरी तिच्यासमोर शेक हँड करत बोलली. थँक्यू, सपना देखील हसून म्हणाली. यू नेवर सेड एनिथिंग अबाउट युअर मॅरेज, जोजो सपनाला पाहून बोलला. मे बी ही वॉन्ट्स टू सरप्राईज यू, तारा म्हणाली. ओह, वेन इज द वेडिंग, मेरीने विचारलं. स्टील नॉट फिक्स, जय म्हणाला आणि सपनानं त्याला रागामध्ये पाहिलं. द डेट इज नॉट फिक्स, जय डोळे गोल फिरवत म्हणाला. मॅडम, जेवण तयार आहे, रोजी तिथे येत म्हणाली. ओके, तुम्ही फ्रेश व्हा, तारा बोलली. येस. मेरी आणि जोजो फ्रेश व्हायला निघून गेले. जेवण झाल्यावरती आरंभ आणि जय ऑफिसमध्ये निघून आले आणि मेरी आणि जोजो घरीच आराम करत थांबले. तन्वी, मेरी आणि जोजो सकाळी एअरपोर्टवरती निघण्यासाठी तयार होत होते. तन्वी बेटा, तिथे गेल्यावरती दादिसांना अजिबात त्रास द्यायचा नाही, हायपर व्हायचं नाही, तू माझी गुड गर्ल आहेस ना, अजय सिंग तिला समजावत बोलले. डोंट वरी डॅड, मी उगाच हायपर होत नाही, तन्वी बोलली. ओके लेट्स गो, आरंभ गाडीची चावी घेत बोलला. बाय तन्वी, रतन बोलला. बाय, तन्वी देखील हसून म्हणाली. मग सगळे मॅन्शनच्या बाहेर आले. आरंभ आणि रतननं कपड्यांच्या बॅग गाडीमध्ये ठेवल्या. वेट फॉर मी, तारा गडबडीनं तिथे येत बोलली. मग सगळे तिच्याकडे पाहत होते. तिच्या हातामध्ये कपड्यांची बॅग होती. तू कुठे निघालीस, अजय बोलला. मी पण तन्वीसोबत जातीये, तारा बोलली. व्हॉट, अजय आश्चर्यानं तिच्याकडे पाहत बोलला. व्हॉट हॅपन, मेरी म्हणाली. नथिंग, तारा बोलली. एक्सक्यूज मी, असं म्हणून अजयने ताराच्या दंडाला पकडून तिला थोडंसं बाजूला नेलं. हा काय तमाशा चालवलायस तू, अजय बोलला. कसला तमाशा, तू तिथं जाणार नाहीस तारा. का नाही, माझं पण घर आहे ते आणि मला तिथे कोणावरही विश्वास नाही. माझ्या मुलीला काही सांगून फितवलं तर मला रिस्क घ्यायची नाहीये. काही काय बोलतेस, तन्वीला तिथे कोण फितवणार आहे, तुमची मासा. आणि विसरू नका आरंभाने तिथे काय गोंधळ घातलाय ते, तो तन्वीला अजिबात कळायला नको. तारा, तू आरंभाच्या गोष्टीमध्ये पडू नको, त्याला आवडत नाही. का आवडणार नाही, आणि मला रोखण्याचा प्रयत्न करू नका, मी जाणार म्हणजे जाणार. तारा जबरदस्ती गाडीमध्ये जाऊन बसली. मॉम, तू खरंच येणार आहेस, तन्वी अविश्वासानं तिच्याकडे पाहत बोलली. हो, खूप दिवस झाले मीही कुठे बाहेर गेली नाहीये, या निमित्ताने माझंही फिरणं होईल, तारा बोलली. मेरी आणि जोजो समोर असल्यानं आरंभला काहीच बोलता आलं नाही. त्यानं गाडी स्टार्ट केली आणि सगळे एअरपोर्टकडे निघाले. थोड्याच वेळामध्ये ते मुंबईच्या एअरपोर्टवर आले. चेक इन करून ते सगळे आतमध्ये जात होते. मॉम,
आरंभने ताराला आवाज दिला. तिनं त्याच्याकडे काय या आविर्भावामध्ये पाहिलं. दादीचा हर्ट होता कामा नये. तो शांतपणे तिच्याकडे पाहत बोलला, जसं की तिला तो एक वॉर्निंग देत होता. डोंट वरी, माझ्या वाटेला कुणी गेलं तरच मी बोलत असते, असं म्हणून तारा तोऱ्यात निघून गेली. व्हॉट हॅपन? आरंभला आता टेन्शनमध्ये पाहून जय बोलला. मॉम पण राजस्थानला गेली आहे. व्हॉट? जय बोलला. तुला माहिती ना तिचा स्वभाव कसा आहे. मला दादीसांची काळजी वाटते, आरंभ बोलला. डोंट वरी, तन्वीसमोर त्या काही सीन क्रिएट करणार नाहीत, जय त्याला समजावत बोलला. होप सो, आरंभ एक ओसासा घेत बोलला. काही तासातच विमान जयपूरला उतरलं. दादीसांनी 2 गाड्या पाठवल्या होत्या, त्यामध्ये बसून सगळे हवेलीवर आले. गाडी एका मोठ्या गेटमधून आत गेली. वाव, इट्स ब्युटिफुल, मेरी समोरची हवेली पाहून बोलली. तिने लगेच तिच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं शूट करायला सुरुवात केली. हवेलीच्या मोठ्या दारामध्ये दादीसा, तुलसी, सिया, अवंतिका, खजान सिंग त्यांच्या स्वागतासाठी उभेच होते. दादीसा, तन्वी त्यांना पाहून अगदी खुश होत म्हणाली. तन्वी, म्हारी राजकुमारी कैसी हो? दादीसांनी तिला गच्च मिठी मारली. तिच्या मागे मेरी आणि जोजो पण आले. मी खूप छान आहे, तन्वी हसत बोलली. नमस्ते दादीजी, मेरी हात जोडून म्हणाली आणि जोजोनेही हात जोडले. नमस्ते, दादीसा देखील हात जोडून म्हणाल्या. व्हेरी ब्युटिफुल प्लेस, मेरी आजूबाजूला पाहत बोलली. तन्वी, कशी आहेस बा? तुलसीने विचारलं. खूप छान काकीसा. वेलकम तन्वी, सिया बोलली. थँक्यू भाभीसा. शौर्य कुठे आहे? स्कूलमध्ये गेलाय, येईलच इतक्यात, सिया हसून म्हणाली. दादीसा, तुम्ही मला सरप्राईज देणार होतात ना? तन्वी त्यांना आठवण करून देत बोलली. हो तर, 1 मिनिट. शुभांगी, दादीसांनी शुभांगीला आवाज दिला. शुभांगी आरतीचं ताट घेऊन बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरती खूप गोड अशी स्माईल होती. तिने तन्वी, मेरी आणि जोजोला कुंकवाचा टिका लावून त्यांचं स्वागत केलं. वाव, मेरीला तर ते फारच आवडलं. ही कोण आहे दादीसा? तन्वी शुभांगीला एकसारखं पाहत बोलली. हेच तर सरप्राईज आहे, दादीसा बोलली. म्हणजे? तन्वी न समजून म्हणाली. ही तुझी नवीन सर्वंट आहे हवेलीची, तारा लगेच मध्ये येऊन म्हणाली. आणि तिचा आवाज ऐकून तिला असं समोर पाहून दादीसा एकदम शॉक झाल्या. तन्वीला बोलण्याच्या नादामध्ये त्यांचं ताराकडे लक्ष गेलंच नाही. ताराच्या तोंडून शुभांगीसाठी नौकर हा शब्द ऐकून तुलसी आणि सिया यांना देखील खूप वाईट वाटलं. पण अवंतिका आणि खजान सिंग मात्र खूप खुश झाले होते. तारा, दादीसा अगदी रागानं लालबुंद झाल्या होत्या. काय मासा, तुम्ही पण घरातल्या नोकरांची काय ओळख करून द्यायची? तारा कुत्सितपणे हसत म्हणाली. ती या घरची नोकर? दादीसा बोलतच होती. दादीसा, शुभांगीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. वेलकम, शुभांगी मोठी स्माईल करत सगळ्यांना म्हणाली. खरं तर तिला खूप वाईट वाटलं होतं. हा अपमान पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण समोर मेहमान होते आणि त्यांचं स्वागत तिला असं नाराज होऊन करायचं नव्हतं. थँक्यू, मेरी हसत म्हणाली आणि मग सगळे आतमध्ये आले. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.